गुड मॉर्निंग मित्रांनो. ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सची हार झालेली आहे त्या हार याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सध्या सुरू आहे. परंतु जर आपण मुंबई इंडियन्स का हरली, कारण 200+ टार्गेट देऊन देखील पंजाबसारख्या टीमने त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हरवलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये चर्चा होते की मुंबई इंडियन्स अशा पद्धतीने का हारली. याची कारणमीमांसा जरी शोधली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इतिहासामध्ये घेऊन जाव्या लागतील. ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सच्या कोच आणि मुंबई इंडियन्सच्या ऑनर नीता अंबानी यांनी काही निर्णय जे आहेत ते त्यांच्या मनमानी पद्धतीने घेतलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे मागच्या IPL पासून त्यांनी भारताचा जो कर्णधार आहे रोहित शर्मा, तो वन डे, टेस्ट क्रिकेट आणि T20मध्ये भारताच्या टीमला अतिशय उच्च शिखरावर नेऊन ठेवलेलं होतं. आणि त्या रोहित शर्मासारख्या एक चांगलं नेतृत्व असणाऱ्या, चौफेर नेतृत्व असणाऱ्या खेळाडूला त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून यावर्षी खेळवलेला आहे. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये रोहित शर्माची कुठलीही मदत हार्दिक पांड्याला होता कामा नये याची काळजी नीता अंबानी यांनी पुरेपूर घेतलेली आहे. ज्या पद्धतीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा बाहेर बसूनसुद्धा काही निर्णयामध्ये मागच्या जे काही मॅचेस जिंकलेल्या आहेत त्या मॅचेसमध्ये सुद्धा बाहेरून हार्दिक पांड्याला म्हणजे कर्णधारांना सपोर्ट रोहित शर्माने केलेला आहे. केवळ ती गोष्टसुद्धा नीता अंबानी आणि त्यांच्या मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं ओळखणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी तसं न करता सातत्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जेव्हा कर्णधार पदाची किंवा टीमच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते तर त्यावेळी मात्र त्याच्यापासून रोहित शर्माला पूर्णपणे दूर ठेवण्यात आलेलं. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हार्दिक पांड्याचा जो काही ॲटिट्यूड आहे, हार्दिक पांड्या एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, तो चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतो. परंतु कर्णधार पदासाठी लागणारं जे काही शांतता, संयम, कूल माइंड, आक्रमकतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु जेव्हा गरज असेल तेव्हाच आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागते. परंतु हार्दिक पांड्यामध्ये ज्या पद्धतीने तो कर्णधारपद सांभाळतो, मैदानावरती ज्या पद्धतीने तो खेळतो, त्याच्यामध्ये आक्रमकता आहे परंतु कूल माइंड, शांतता आणि संयम त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून जास्तीचा ॲटिट्यूड जो आहे हार्दिक पांड्यामध्ये असल्यामुळे इतर खेळाडूंना जो काही कॉन्फिडन्स लागतो, इतर खेळाडूंचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र आपोआप कमी होऊन जातो. तो कॉन्फिडन्स कमी झालेला जसप्रीत सिंग बुमराह हा जगातला नंबर 1 प्लेअर असून देखील, नंबर 1 गोलंदाज असून देखील कालच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीचं परफॉर्मन्स तो केला त्याच्या आधारे कळून जातं की चांगल्या प्लेअरचा सुद्धा कॉन्फिडन्स हार्दिक पांड्या कशाप्रकारे कमी करू शकतो. कोणत्या वेळी कोणत्या बॉलरला आणायचं, कोणत्या वेळी कुठल्या प्रकारची रणनीती अवलंबायची याचा अभ्यास मात्र हार्दिक पांड्याकडे पूर्णता नाही आहे. या गोष्टीचं माहिती नीता अंबानीकडे असून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचे सूत्र हलवलेले नाहीत. हार्दिक पांड्याने भारताची जी काही कप्तानी आहे, टेस्ट क्रिकेट असू द्या, वन डे क्रिकेट असू द्या, याच्यामध्ये फारशी केलेली नाही. याशिवाय तुमच्याकडे सूर्यकुमार यादवसारखा T20चा सगळ्यात मोठा कॅप्टनसुद्धा आहे, मोठा प्लेअर आहे, त्यालासुद्धा तुम्ही फारसं निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेत नाही. म्हणजे याचा अर्थ नीता अंबानी आणि मुंबई इंडियन्सच्या टीमला असं वाटतं की सर्व काही पैशाच्या जोरावर घडू शकतं, तर ते शक्य नाही. या देशामध्ये, जगामध्ये जर आपण अभ्यास केला तर पैसा हा सर्व काही नाही, परंतु त्या पैशाचा योग्य युटिलायझेशन, योग्य पद्धतीने जर आपण अवलंब केला, वापर जर केला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून जो काही मोठा पराभव म्हणजे 200+ टार्गेट ठेवून देखील ज्या पद्धतीने पंजाबनं हरवलेलं आहे, श्रेयस अय्यरला त्या ठिकाणी कंट्रोल करता आलं असतं, त्याला आऊट करता आलं असतं, परंतु तशा प्रकारची रणनीती हार्दिक पांड्याला काही जमली नाही. आणि बाहेर बसून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ज्या पद्धतीने रोहित शर्मा तो गेम पाहत होता, सर्वात जास्त जर कुणाला वाईट वाटलं असेल मुंबई इंडियन्स हारल्याचं
कारण सेमीफायनलपर्यंत येऊन अशा प्रकारची हार जेव्हा एका मोठ्या टीमची होते तर त्यावेळी मात्र सर्वात वाईट त्या मोठ्या खेळाडूला वाटतं. नाव आहे मुंबई इंडियन्स, परंतु नीता अंबानीला गुजरातचा कॅप्टन करायचा आहे. म्हणजे कुठेतरी मुंबई आणि गुजरात या अनुषंगाने अलीकडे जे काही चाललेले आहे की मुंबईची भाषा हिंदी असली पाहिजे अशा प्रकारचं जे भारतीय जनता पार्टीने पुढे आणलेलं आहे, तर त्या अनुषंगाने नीता अंबानीला कदाचित असं वाटत असेल की गुजरात हीच मुंबई आहे आणि गुजरात आणि मुंबई ही काही वेगळे नाही, अशा प्रकारचं जे काही त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं, तर त्याचा परिणाम म्हणून मुंबईची फार मोठी हार झालेली. मित्र असं म्हणेल स्पष्टपणे की याला जबाबदार केवळ हार्दिक पांड्या नसून नीता अंबानीच्या चुकामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे.